नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, एस.टी. महामंडळाच्या बसेस यामध्ये आधार कार्ड पूर्वी दाखवलं की ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, महिला आणि इतर 35 प्रकारच्या विविध लाभार्थ्यांना एस.टीच्या तिकिटामध्ये सवलत मिळायची. मात्र आता आधार कार्डवरील ही सवलत 1 मार्चपासून बंद होणार आहे. त्याऐवजी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड हे अनिवार्य करण्यात आले. राज्यामध्ये या कार्डसाठी नोंदणी सुरू असून बीड बस स्थानकामध्ये प्रवाशांची यासाठी झुंबड पाहायला मिळते. याचा लाभ घेण्यासाठी पहाटेच प्रवासी आगारामध्ये रांग लावून उभे आहेत. बीडमध्ये उन्हाचा पारा चढतोय, अशाच ठिकाणी महिला मोठ्या संख्येनं रांगेत उभे आहेत. त्यामुळे प्रवाशांसाठी एस.टी. महामंडळानं नियोजन करावं अशी प्रवाशांची मागणी आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिक, दृष्टीहीन, दिव्यांग, विद्यार्थी, इतर सर्व सवलत नसलेले प्रवासी यांना नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड हे काढावं लागेल. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांना आधार कार्ड जोडून हे अर्ज करता येतील. दृष्टीहीन, दिव्यांग म्हणजेच शारीरिक अपंग यांना वैश्विक ओळखपत्र आवश्यक राहील. तर विद्यार्थ्यांना सरळ क्रमांक आणि इतर सर्व सवलतींसाठी शासकीय प्रमाणपत्र, तर सवलत नसलेल्या प्रवाशांना मोबाईल OTP द्यावा लागेल. यानंतर त्यांना NCMC कार्ड मिळू शकेल. तर या कार्डची वैशिष्ट्ये काय आहेत ती पहा. तर या सवलतीसाठी रुपे ऑन द गो म्हणजेच NCMC कार्ड हे आवश्यक आहे. NCMC कार्ड नसल्यास तुमच्याकडनं पूर्ण भाडं आकारलं जाईल. कार्डची डिलिव्हरी 30 दिवसांच्या आत तुम्हाला मिळेल नोंदणी केल्यापासून. सवलत तिकीट फक्त कार्ड वॉलेटमधूनच दिलं जाईल. वॉलेट कॅश किंवा UPIनं टॅपअप करता येईल. त्यानंतर NCMC कार्ड ह्यानुसार नाव आणि फोटो त्यावरती सगळं येईल. सदर कार्ड रोख, समतुल्य आणि अहस्तांतरणीय आहे. सवलतधारी प्रवाशांनी आरक्षण तिकीट काढताना कार्ड व्हॅलिडेशन करणं आवश्यक आहे. हरवलेली किंवा खराब झालेली कार्ड सशुल्क पद्धतीने बदलून देण्यात येतील. नवीन स्मार्ट कार्ड केवळ 199 रुपयामध्ये उपलब्ध राहील. दरम्यान महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचं NCMC कार्ड काढायचं असल्यास तुम्ही जवळच्या बस डेपो यांच्याशी संपर्क करावा. तर मग मित्रांनो, तर इथून पुढे आता जर तुम्ही एसटीमध्ये प्रवास करत असाल तर ही तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल. कारण एसटीमध्ये इथून मागे केवळ आधार कार्ड दाखवलं की तुम्हाला सवलत मिळायची, परंतु आता तसं नाही आहे. तर त्यासाठी तुम्हाला NCMC कार्ड हे बस डेपोमधून किंवा ST आगारामधून बनवून घ्यावं लागेल आणि त्यानंतरच तुम्हाला ती सवलत मिळणार आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.